नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची YouTube चॅनल मध्ये। तर बघा, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आता लवकरच टीईटी एक्झाम येणार आहे आणि त्या टीईटी एक्झाम साठी पेपर 1 आणि 2 साठी हिंदीचा काय काय सिलेबस असणार आहे। तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण येणाऱ्या भावी शिक्षकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही हे सांगितलेले टॉपिकवर जर अभ्यास केलात तर तुम्हाला एक्स्ट्रा कोणताही अभ्यास करायची गरज नाहीये, म्हणजे हिंदी विषयाची तरी। म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही नक्कीच या एक्झामला पास होणार आहात। चला तर मग, आपण अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया। तर बघा, ज्यांनी हिंदी माध्यम निवडलेलं आहे, ज्यांनी हिंदी माध्यम निवडलेलं आहे त्या मुलांना किंवा त्या शिक्षकांना एक प्रश्न पडलेला असतो, म्हणजे जे सध्या नवीनच ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना माहित नसतं की बाबा, जर आता आपण हिंदी माध्यम निवडलंय तर काय काय जणांना असा प्रश्न पडलेला असतो की सर्व पेपर आपले हिंदीमधूनच येतील का? पण तसं काहीही होत नसतं। जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलेला आहे तर तुमचा फक्त जो हिंदीचा पेपर आहे तो तुम्हाला फक्त हिंदीमधूनच येणार आहे आणि तो तुम्हाला असणार आहे 30 गुणांसाठी। जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं असेल तर तुम्हाला जो हिंदीचा पेपर असणार आहे तर तो तुम्हाला 30 गुणांसाठी असणार आहे। आणि जे बाकीचे जे विषय आहेत, आता जर मराठीचा जर पेपर आहे तर मराठीचा पेपर हा काय तुम्हाला हिंदीतून येईल का? तर अजिबात नाही। जो मराठीचा पेपर आहे तो तुम्हाला मराठीतूनच येणार आहे, तर तो असणार आहे 30 गुणांसाठी। त्यानंतर असतं बालमानसशास्त्र। तर बघा, बालमानसशास्त्र हा जो पेपर आहे तर हा पेपर तुम्हाला मराठीतून आणि इंग्लिशमधून येतो, तर तो सुद्धा पेपर तुम्हाला 30 गुणांसाठी येतो। हा पेपर मराठी आणि इंग्लिशमधून येतो। बघा, जर तुम्ही माध्यम हिंदी आणि मराठी निवडलं असेल तर तुम्हाला हे पेपर अशा प्रकारचे येऊ शकतात। त्यानंतर बघा, जर तुम्हाला परिसर अभ्यास म्हणजे ईव्हीएस म्हणू आपण त्याला, तर ते सुद्धा तुम्हाला 30 गुणांसाठी असतं आणि तो सुद्धा पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधून येतो। त्यानंतर असतं मॅथ्स, आणि मॅथ्सचा सुद्धा पेपर हा 30 मार्काचा येतो आणि तो सुद्धा येतो मराठी आणि इंग्लिश मधून। तर अशा प्रकारे जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं असेल तर तुम्हाला ते पेपर या प्रकारे येतात। पण जर बघा, जर हिंदी आणि इंग्लिश हा विषय ऑप्शनल असतो, ज्या मुलांना इंग्लिश खूप अवघड जातं तर त्या मुलांनी हिंदी विषय निवडायला काही हरकत नाहीये, कारण खूप स्कोरिंगचा विषय असतो तो। हिंदी आणि मराठी सेमच असतं, हिंदी आणि मराठी सेमच असतं, फक्त लँग्वेज वेगवेगळ्या आहेत त्यामुळे जे काही ग्रामर असतं ते सेमच असतं। त्यामुळे तुम्ही काय करा की जर तुम्हाला इंग्लिश विषय अवघड जात असेल तर तुम्ही इंग्लिश विषय न घेता तुम्ही हिंदी हा विषय घ्या, कारण तो विषय खूप स्कोरिंगचा आहे, त्यामुळे तुमचं स्कोरिंग वाढू शकतं। तर अशा प्रकारे बघा, हे पेपर अशा प्रकारे असतात। तर बघा, आता आपण पाहणार आहोत की हिंदीचा सिलेबस कोणता कोणता असणार आहे। तर आपण तो सिलेबस सर्व आता पाहणार आहोत। मग चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे की टॉपिक हिंदीचे कोणते कोणते महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा, हिंदीसाठी जे टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते सर्व टॉपिक मी इथे लिहून काढलेले आहेत। तर तुम्ही फक्त या टॉपिकचा जर अभ्यास केलात तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही। आणखीन काही टॉपिक आहेत, आपण ते सुद्धा घेणार आहोत। पण जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता। तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता याचं, आणि तुम्ही याप्रमाणे सुद्धा अभ्यास करू शकता नक्कीच। तर बघा, आता याचा टॉपिक जो पहिला आहे तो म्हणजे आहे वर्णविचार। टॉपिक पहिला आहे वर्णविचार आणि त्यामध्ये असतं स्वर आणि व्यंजन। आता हे आपल्या सर्वांना माहितच आहे, स्वर कोणते कोणते आहेत, व्यंजन कोणती कोणती आहेत। तर यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। तर बघा, 2013 पासून जे काही पेपर झाले त्या सर्व पेपरचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस करून हे जे टॉपिक आहेत ते टॉपिक काढलेले आहेत, त्यामुळे हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत। त्यानंतर बघा, दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे शब्दविचार। यामध्ये आहे संज्ञा, त्याला आपण मराठीत संज्ञा असं म्हणतो आणि हिंदीमध्ये संज्ञा असं म्हणतो। त्यानंतर बघा, लिंग, यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग। त्यानंतर वचन, तर यामध्ये एकवचन, अनेकवचन। कारक, या कारकाचे 8 प्रकार असतात टोटल। तर बघा, त्यानंतर आहे सर्वनाम, विशेषण, क्रिया, अव्यय, काल।
तर हे सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर बघा संधी संधी आहे, मग त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या सर्व संधींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे विषय खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर बघा समास. आता बघा जे मराठीला जे ग्रामर आहे तेच सर्व ग्रामर हिंदीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला याचा जास्त काही अभ्यास करावा लागणार नाही. एकदम सोपं आहे, फक्त लँग्वेज वेगळी असल्यामुळे तुम्हाला फक्त याचं वाचून तुम्हाला काढावं लागेल व्यवस्थित. त्यानंतर बघा समास आहे, मग यामध्ये जे प्रकार आहेत समासाचे, द्वंद्व समास, द्विगु समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास, अव्ययीभाव समास आणि बहुव्रीही समास. तुम्हाला या सर्व समासांचा अभ्यास करायचा आहे. तर हे सर्व टॉपिक खूप महत्वाचे आहेत आणि जर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास केलात तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. तर आणखीन काही टॉपिक आहेत तर ते सुद्धा आपण पाहूया. तर बघा पुढचे जे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक इथे घेतलेले आहेत. जर तुम्हाला याचा सुद्धा स्क्रीनशॉट जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. मग तुम्ही याप्रमाणे अभ्यास केला तरी काही हरकत नाही. आता बघा यामध्ये आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे उपसर्ग आणि प्रत्यय. तर तुम्हाला यावर सुद्धा काही क्वेश्चन्स येऊ शकतात. उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाला आधी प्रत्यय लागतो आणि प्रत्यय म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाला नंतर प्रत्यय लागतो, त्याला आपण प्रत्यय असं म्हणतो. तर बघा यामध्ये उपसर्गामध्ये काय काय असतं, तर संस्कृत उपसर्ग त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो, त्याचप्रमाणे हिंदी उपसर्ग त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो आणि आगत उपसर्ग त्याला आपण विदेशी शब्द म्हणतो. आणि प्रत्ययामध्ये तसंच असतं, संस्कृत, हिंदी आणि विदेशी जे प्रत्यय असतात ते त्यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स येतात. त्यानंतर बघा पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पर्यायवाची शब्द. म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला त्या पर्याय मधला कोणता एखादा शब्द पर्यायवाची असेल तर तुम्हाला तो शोधून काढायचा असतो. त्यानंतर बघा त्यानंतर आहे विलोमार्थक शब्द. विलोमार्थक शब्द म्हणजेच काय, तर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा असतो. त्यानंतर बघा समोच्चरित किंवा भिन्नार्थक शब्द म्हणजेच समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा असतो. म्हणजे तुम्हाला जे काही शब्द आहेत विरुद्धार्थी असू देत किंवा समानार्थी असू देत ते सर्व तुम्हाला ते पाठांतर करावे लागतील. त्यानंतर बघा वाक्यांशों के लिए एक शब्द. तर तुम्हाला यावर सुद्धा काही क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर आहे वाक्य विचार. तर तुम्हाला याचाही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर असतं विरामचिन्ह. तुम्हाला हे सर्व माहीतच असेल. विरामचिन्ह म्हणजे एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये स्वल्पविराम कुठे येतो, त्याचप्रमाणे उद्गाराचे चिन्ह कुठे येतं, प्रश्नचिन्ह कुठे येतं ते तुम्हाला योग्य ठिकाणी वापरावं लागतं. त्याचप्रमाणे नंतरचा टॉपिक आहे अशुद्ध शोधन. म्हणजेच काय की अशुद्ध शब्द ओळखा. म्हणजे 4 शब्द दिलेले असतात आणि त्यामधला अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. तर हे झाले सर्व टॉपिक महत्वाचे. तर आणखीन काही टॉपिक आहेत ते सुद्धा आपण पाहूया. आता बघा पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मुहावरे और लोकोक्तिया. आता मुहावरे म्हणजे काय, तर वाक्प्रचार. तर यावर सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स येतात तर तुम्हाला त्या वाक्प्रचारांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा रस, छंद आणि अलंकार. तर यावर सुद्धा प्रश्न येतात, त्यामुळे हा सुद्धा टॉपिक तुम्ही परफेक्ट करून ठेवायचा आहे. आणि लास्ट जे आहे ते म्हणजे अपठित गद्यांश एवं पद्यांश. म्हणजे बघा एकदम आपल्याला हा मार्क पाडून देणारा हा टॉपिक आहे. तर काही म्हणजे उतारा असतो आणि तो उतारा वाचून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात आणि आपल्याला एखादी कविता पण येते, ती कविता वाचून तुम्हाला खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे अपठित गद्यांश एवं पद्यांश, तर याला खूप सारे मार्क्स आपल्याला पडू शकतात. त्यामुळे एकदम सोपा आणि स्कोरिंगचा हा विषय आहे हिंदीचा. जर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास केलात तर तुम्हाला चांगले मार्क्स नक्कीच मिळून जातील. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.